आलेले आहेत आणि ते स्टेजवरती विराजमान झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं आणि या रॅलीत वन दिनाच्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी धुळे वन विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. 21 मार्च हा जागतिक वन दिन आपण दरवर्षी साजरा करतो. यावर्षी जागतिक वन दिनाच्या साजरा करण्यासाठी आपण सर्वांना विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे वनवृत्त या लाभलेले आहेत. आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर माननीय श्रीकांतजी दिवरे सर हेही आता आपल्या स्टेजवरती विराजमान झालेले आहेत. धुळे वन विभागाचे उपवनसंरक्षक माननीय नितीन कुमार सिंग सर यांचंही मी वन विभागाच्या वतीने स्वागत करते. सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी सर्वांचं मी स्वागत करतो. आज या ठिकाणी आम्ही सर्व लोक जागतिक वन दिवस इंटरनॅशनल डे ऑन फॉरेस्ट साजरा करतो आहे. तर या दिन साजरा करण्याचा इतिहास असा आहे की साल 2012 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने रिझॉल्युशन पास करून वनांच्या संरक्षणासाठी आपल्याला 21 मार्च हा एक दिवस त्याची अवेअरनेससाठी साजरा करायची आहे असा रिझॉल्युशन पास केला होता. आणि त्यानंतर आम्ही दरवर्षी 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा करतो. आणि प्रत्येक वर्ष आपल्याला एक थीम असते आणि या वर्षाची थीम आहे फूड अँड फॉरेस्ट आणि फूड. यानी जे फॉरेस्ट आहे ते फूड सिक्युरिटीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे अवेअर करण्यासाठी आजचा दिवस आहे. आणि सांगायचं गेले असतील तर जे फूड सिक्युरिटी आहे, फूड चेन आहे, त्याच्यासाठी वनांचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे. डायरेक्ट रोल असा आहे की बरेचसे रानभाजी, रान औषधी आपण फॉरेस्टपासून कलेक्ट करतो. आणि इनडायरेक्ट रोल असा आहे की जे क्लायमेट चेंज होत आहे ते क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी वनांचा एक महत्त्वपूर्ण रोल आहे. आपले जे पृथ्वीचं आयुष्य आहे, जे अर्थची हिस्ट्री आहे, त्याच्यात जे क्लायमेट चेंज होत आहे ते सर्वात जास्त स्पीडने आता मागच्या 50 वर्षामध्ये झालेलं आहे. ज्या स्पीडने टेम्परेचर वाढलेलं आहे मागच्या 50 वर्षामध्ये ते पृथ्वीच्या आयुष्यामध्ये कधीही झालं नाही. आणि ते क्लायमेट चेंज होत असल्यामुळे आपले जे क्रॉप्स आहे, क्रॉप्सची प्रोडक्टिव्हिटी आहे ते सर्व कमी होत चाललेली आहे. म्हणून फॉरेस्टचं जे इम्पॉर्टन्स आहे ते क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण जे फॉरेस्ट आहे, जे ट्रीज आहेत ते कार्बन सिंक म्हणून काम करतात. कार्बन सिंक म्हणजे ते कार्बनला ॲब्झॉर्ब करतात, CO2ला ॲब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. ते जर वातावरणमध्ये CO2ची मात्रा कमी असेल तर आपल्याला क्लायमेट चेंजचा जे प्रभाव आहे ते कमी करता येते. म्हणून यावर्षी फॉरेस्ट फॉर फूड या थीममध्ये या दिवस साजरा केला जात आहोत. आणि जे आजची रॅलीचा जे रूट आहे ते गरुड मैदानपासून वन भवनपर्यंत आहे. मी परत रिपीट करतो, गरुड मैदानपासून वन भवनपर्यंत आहे. तर आपल्याला सर्वांना मी जागतिक वन दिवस निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री श्रीकांत दिवेरा जी, वन संरक्षक श्री नितीन कुमार सिंग जी, DFO विजिलन्स आणि वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी, आपला महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, आज जागतिक वन दिवस निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसे नितीन सिंग साहेबांनी सांगितले, यावर्षी आम्ही फॉरेस्ट आणि फूड, वन आणि अन्न याबद्दल ते म्हणजे आम्ही हा थीमवर फोकस करणार आहे. आणि वनातील असे आहे की आपलं अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटीसाठी आणि न्यूट्रिशन, पोषणसाठी आणि उपजीविका ते प्रदान करण्याच्या वनाच्या महत्त्वाची भूमिका त्याबद्दल म्हणजे भूमिकेचा साजरा आज आम्ही करणार आहे. इथे आपला वन आम्हाला कसे पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे त्याबद्दल आज आम्हाला विचारायचं आहे. आपला शेतीमध्ये आम्हाला काय पाहिजे की मातीचा फर्टिलिटी चांगला असेल तर आम्हाला शेतीमधून उत्पन्न वाढवतील. म्हणजे वन असे आहे की मातीच्या सुपीकता वाढवण्यासाठी आणि आपलं जलस्रोत त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि शुद्ध हवा देण्यासाठी आम्हाला वने पाहिजे. आपला निसर्गाचे बघा, आम्हाला ऑक्सिजन कुठून मिळतील? ऑक्सिजन सिलेंडरच्या व्यतिरिक्त आम्हाला ऑक्सिजन फक्त झाड देतील. म्हणजे असं आहे की निसर्गाचा ऑक्सिजन सिलेंडर आहे झाड, म्हणून झाडाचे संरक्षण करणे गरज आहे. आपण विद्यार्थी समूह आज इथे आलेला आहे. या दिवशी आम्हाला
फक्त हा विचारायचा आहे, वनाचे संरक्षण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी, निसर्गाच्या संरक्षणासाठी आम्ही आपलं छोटेसे काय काम करू शकते. मी तुम्हाला हा सांगू शकते विद्यार्थी, आपला जवळपास जे जंगल आहे, इथे दुले असेल तर इथे ललिंग आहे आणि सातपुड्याच्या डोंगरात पण जंगल आहे, तिथे जाऊन आपण बघा की निसर्गाचा अनुभव घ्यावी आणि वनाच्या भूमिकेचा महत्त्वपूर्ण म्हणजे रोल काय आहे त्याबद्दल ते समजून घ्यावी आणि वनसंपत्ती काय आहे त्याचे शोध घ्यावी, त्याच्या माहिती गोळा करावी. तुम्हाला प्रॉपरली तुमच्याकडे जे माहिती असेल तर तुम्ही त्याच्या संरक्षणासाठी काही करू शकते. आपला आज धुलेसारखी एरियामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की हवामान बदल झालेला आहे आणि टेम्परेचर पण खूप जास्त वाढविलेलं आहे आणि वनाचे या ग्लोबल वॉर्मिंग असे आम्ही सांगू शकते आणि क्लायमेट चेंज आणि हवामान बदलण्यासाठी कारण काय आहे, वनाचे निर्वनीकरण झाल्यामुळे ते झालेलं आहे. म्हणून ह्या थांबवण्यासाठी आम्हाला फक्त एकही सोल्युशन आहे, हा वनाचे संरक्षण आहे. तुम्हाला फक्त विद्यार्थी मला हे सांगू इच्छिते की 1 वर्ष ॲन्युअली आपल्या पूर्ण जगातील 10 मिलियन हेक्टर फॉरेस्टचा नाश होत आहे, त्याचं निर्वनीकरण होत आहे. कंपॅरिझनसाठी मी सांगू शकते आपण पोर्चुगलसारखे एक राज्याचे पूर्ण एरिया कमी होत आहे दरवर्षी. असे झाले तर काय होणार आहे, आम्हाला स्वच्छ हवा मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, तुम्हाला सर्वांना ऑक्सिजन सिलेंडर मागावं लागेल आणि शुद्ध पाणी मिळत नाही. 2035 पर्यंत आपल्या भारतातील शुद्ध पाणी तो कमी होतील, टँकर मार्फत आम्हाला पाणी पुरवठा करावा लागेल, असे सिच्युएशन सध्या आहे. म्हणून सर्वांना मी सांगतील, आज धुलेसारखे एरिया इथे सातपुराच्या डोंगरात आपलं चांगलं फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट इकोसिस्टम आहे आणि आज आता या कालावधी उन्हाळा सीझनमध्ये जास्त वणवा होतील, छोटीशी फायर कोणीतरी गावातील लावतील, परंतु त्याचा परिणाम बघा. काल परवा पण मी बघितलेला आहे, दडगावसारखे एरिया नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण हेक्टर ऑफ एरिया त्याच्यामध्ये तो जाळून गेले. त्याचं कारण काय आहे, आम्ही फक्त त्याचे कारण आहे, परंतु जे व्यक्ती एक माणूस चुकीचे ना असे आग लावले तर त्याचा विपरीत परिणाम कोणावर होते, फक्त त्याने नाही, त्यांच्या कुटुंबातील नाही, पूर्ण आपल्या समूहातील आपल्या सर्वांना त्याचा विपरीत परिणाम होते. सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, हिरवी वनराई आणि पृथ्वी हेच आमचे ईश्वर आणि आम्ही साक्षी ठेवून आम्ही पर्यावरण
आहे